नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर कोणत्या बांगलादेशी चित्रपटाने गोव्यातील इफ्फी येथे 16व्या चित्रपट बाजारामध्ये प्रसाद DI हा पुरस्कार जिंकला आहे? तर आता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच आगंतुक या बांगलादेशी चित्रपटाने हा प्रसाद DI पुरस्कार जिंकलेला आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्रातील पहिला प्रश्न पहा. आता पहा, महाराष्ट्राद्वारे नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र हा आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. आणि आता या मित्र आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर आता या मित्र आयोगाच्या उपाध्यक्षपदी अजय आशर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. मित्र या आयोगाच्या उपाध्यक्षपदी अजय आशर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता या मित्रचं फुल फॉर्म काय आहे? तर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन असं याचं फुल फॉर्म आहे. आणि याबरोबरच या मित्र आयोगाच्या अध्यक्षपदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्याचे सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि पहा, आता हा जो मित्र आयोग आहे हा काय करेल? तर राज्य सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सल्ला देण्याचं कार्य हा मित्र आयोग करेल. आणि आता हे जे नीती आयोग आहे याचा फुल फॉर्म काय आहे? तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असा याचा फुल फॉर्म आहे. याची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झालेली आहे. मुख्यालय दिल्ली येथे आहे. आणि या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान हे या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आणि तसेच याचे सध्या उपाध्यक्ष कोण आहेत? तर सुमन के बेरी हे उपाध्यक्ष आहेत. आणि CEO कोण आहेत? तर परमेश्वरन अय्यर हे नीती आयोगाचे सध्या CEO आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. जागतिक बँकेच्या माहितीनुसार कोणता देश हा 100 अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त रेमिटन्स प्राप्त करणारा जगातील पहिला देश असेल? तर आता हे रेमिटन्स म्हणजे काय? तर याआधी मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे. आता रेमिटन्स म्हणजे काय? तर भारतातील नागरिक इतर देशामध्ये जाऊन जे पैसा कमवतात आणि भारतामध्ये पाठवतात त्यालाच रेमिटन्स असं म्हणतात. आणि आता या रेमिटन्स प्राप्तीमध्ये जागतिक बँकेच्या माहितीनुसार 100 अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त रेमिटन्स प्राप्त करणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरणार आहे. आणि नुकताच आता जागतिक बँकेने याविषयी एक अहवाल प्रकाशित केलेला आहे आणि यामध्ये माहिती दिलेली आहे. आणि आता या अहवालाच्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या 7.5% भारताच्या रेमिटन्समध्ये 4% वाढ होऊन तो आता 12% इतका झालेला आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून 2022 मध्ये भारत 100 अब्ज अमेरिकन डॉलरचा आकडा ओलांडेल. आणि आता भारताच्या रेमिटन्समध्ये वाढ होण्याचं मुख्य कारण काय आहे? तर US आणि OECD देशामधील वेतनवाढ आणि मजबूत श्रमिक बाजारपेठ यामुळे भारताच्या रेमिटन्समध्ये वाढ झालेली आहे. आणि याआधी म्हणजे 2021 मध्ये भारताने किती रेमिटन्स प्राप्त केलं होतं? तर 89.4 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं रेमिटन्स प्राप्त केलं होतं. आणि त्यावेळेस सुद्धा रेमिटन्स प्राप्त करण्याच्या बाबतीत भारत जगामध्ये प्रथम स्थानी होता. आणि तसेच पहा, भारत ज्या दक्षिण आशियाचा भाग आहे त्याच्या रेमिटन्सच्या प्रवाहामध्ये 2022 मध्ये 3.5% वाढ होऊन तो 163 अब्ज अमेरिकन डॉलर इतका होईल असं सुद्धा या जागतिक बँकेने सांगितलेलं आहे. आणि आता आपण इथं जागतिक बँकेविषयी बोलत आहोत. तर पहा, जागतिक बँकेची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 1944 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. याचं मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे आहे. आणि एकूण 189 देश हे या बँकेचे सदस्य आहेत. आणि सध्या याचे अध्यक्ष कोण आहेत? तर डेव्हिड मालपास हे या बँकेचे अध्यक्ष आहेत. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये या जागतिक बँकेचं वित्तीय वर्ष सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर लक्षात राहू द्या, जागतिक बँकेचं वित्तीय वर्ष हे 1 जुलै ते 30 जून हे आहे. आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. अलीकडेच द एमिसरी ऑफ पीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? कोणता पुरस्कार आहे? तर द एमिसरी ऑफ पीस हा पुरस्कार आहे. आणि या पुरस्काराने श्री श्री रविशंकर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला आता हे इमेजमध्ये दिसत असतील, हे श्री श्री रविशंकर आहेत आणि यांना द एमिसरी ऑफ पीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे हा कोणाद्वारे देण्यात येतो? तर अमेरिकेतील राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालयाद्वारे हा पुरस्कार दिला जातो. आणि आता हे जे श्री श्री रविशंकर आहेत हे कोण आहेत? तर हे आर्ट ऑफ लिव्हिंग या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आहेत. आणि तसेच त्यांना याआधी कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत? तर 2016 मध्ये त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि तसेच 2006 मध्ये त्यांना मंगोलियाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार ऑर्डर ऑफ द पोल स्टार या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे.
आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, डुईंग बिझनेस इन इंडिया या इंडेक्सनुसार कोणत्या राज्याने उद्योजकासाठी देशात अव्वल स्थान पटकावले आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तर आता डुईंग बिझनेस इन इंडिया या अहवालानुसार महाराष्ट्र या राज्याने देशामध्ये उद्योगासाठी अव्वल स्थान पटकावलेलं आहे. आणि महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे? तर महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आहे, तिसऱ्यावर चंदीगड, चौथ्यावर हरियाणा, पाचव्यावर हिमाचल प्रदेश, 6व्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आणि 7व्या क्रमांकावर उत्तर प्रदेश हे राज्य आहे. आणि हा जो इंडेक्स आहे हा कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे? तर UK इंडिया बिझनेस कौन्सिलद्वारे हा इंडेक्स प्रकाशित करण्यात आलेला आहे. आणि या रिपोर्टची ही 8वी वार्षिक आवृत्ती होती. आणि तसेच आता जी UK इंडिया बिझनेस कौन्सिल आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 2007 मध्ये या UK इंडिया बिझनेस कौन्सिलची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि आता इथे इंडेक्स विषयी बोललेलं आहे, तर याआधी आपण काही महत्त्वाचे इंडेक्स पाहिलेले आहेत ते सुद्धा एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2022 मध्ये भारत 61व्या स्थानी आहे. तसेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये भारत 132व्या स्थानी आहे. आणि जागतिक पर्यावरण कामगिरी निर्देशांकामध्ये भारत 180व्या स्थानी आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 107व्या स्थानी, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये 136व्या स्थानी, जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये 150व्या स्थानी, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये 40व्या स्थानी, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये 135व्या स्थानी, तर क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये भारत हा 8व्या स्थानी आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. आता पहा, अलीकडे सिंगापूर आणि भारत या दोन देशादरम्यान अग्नि वॉरियर हा युद्धाभ्यास पार पडलेला आहे. तर या युद्धाभ्यासाचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलं होतं? तर आता हा जो अग्नि वॉरियर युद्धाभ्यास आहे याचं आयोजन महाराष्ट्रामध्ये करण्यात आलं होतं. आणि महाराष्ट्रामध्ये कुठे? तर महाराष्ट्रातील देवळाली येथे याचं आयोजन 13 ते 30 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं होतं. आणि ही या युद्धाभ्यासाची कितवी आवृत्ती होती? तर ही या युद्धाभ्यासाची 12वी आवृत्ती होती. लक्षात राहू द्या कोणता युद्धाभ्यास आहे? तर अग्नि वॉरियर असं याचं नाव आहे. आणि हा युद्धाभ्यास भारत आणि सिंगापूर या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. आणि तसेच भारत आणि सिंगापूर या दोन देशादरम्यान अजून एक युद्धाभ्यास आयोजित केला जातो आणि त्याचं नाव काय आहे? तर बोल्ड कुरुक्षेत्र असं त्या युद्धाभ्यासाचं नाव आहे. आणि आपण आता इथं महाराष्ट्राविषयी बोलत आहोत, तर महाराष्ट्राविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे. स्थापनेनुसार महाराष्ट्र हे भारतातील 14वं राज्य आहे. आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? तर 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. लोकसंख्येची घनता 365 इतकी आहे. लिंग गुणोत्तर 929, बाल लिंग गुणोत्तर 894 इतका आहे. आणि राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे. आणि तसेच महाराष्ट्रामध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहेत? तर 6 नॅशनल पार्क आहेत. आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत हे सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, चांदोली नॅशनल पार्क हा 4 जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे. आणि ते जिल्हे कोणकोणते? तर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये चांदोली नॅशनल पार्क पसरलेला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईमध्ये आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती, पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर, नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला? तर कोणत्या देशाने डिसेंबर 2022 साठी UN सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे? तर आता नुकतेच भारताने डिसेंबर 2022 साठी UN सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. आणि भारत आता या परिषदेचा इतकाच महिना अध्यक्ष असणार आहे, कारण भारताचा 2 वर्षाचा अस्थायी सदस्य म्हणून कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपत आहे. आणि भारताची याआधी 1 जानेवारी 2021 रोजी UN सुरक्षा परिषदेमध्ये अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली होती. आणि या 2 वर्षाच्या कार्यकाळात भारत आता दुसऱ्यांदा या UN सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहे. आणि याबरोबरच ही एक्स्ट्रा माहिती सुद्धा नोट करून घ्या. भारताची 8 वेळा या UN सुरक्षा परिषदेमध्ये अस्थायी सदस्य म्हणून निवड झालेली आहे. आणि ती कधी कधी? तर 1950, 1967, 1972, 1977, 1984, 1991, 2011 आणि त्यानंतर आता 2021 मध्ये भारताची यामध्ये अस्थायी सदस्य म्हणून निवड झालेली आहे. आणि आपण आता त्या UN विषयी बोलत आहोत, तर याविषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या. UN या संस्थेची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 मध्ये झालेली आहे. आणि तसेच या UN सुरक्षा परिषदेमध्ये एकूण 15 सदस्य आहेत. आणि त्यापैकी 5 सदस्य म्हणजे चीन, अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम हे स्थायी सदस्य आहेत. आणि त्यानंतर जे उर्वरित 10 सदस्य आहेत ते अस्थायी असतात. आणि अस्थायी सदस्यांची यामध्ये 2 वर्षासाठी निवड केली जाते. आणि सध्या संयुक्त राष्ट्राचे एकूण किती देश सदस्य आहेत? तर 193 देश हे संयुक्त राष्ट्राचे सध्या सदस्य आहेत.
आणि आता प्रश्न क्रमांक 7वा पहा. 17 वर्षाखालील बॅडमिंटनशिप आशिया ज्युनियर चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आता 17 वर्षाखालील बॅडमिंटनशिप आशिया ज्युनियर चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करणारी उन्नती हुड्डा ही पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. आणि आता ही जी 17 वर्षाखालील बॅडमिंटनशिप आशिया ज्युनियर चॅम्पियनशिप आहे याचं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? तर थायलंड येथे याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर लक्षात राहू द्या, उन्नती हुड्डा या 17 वर्षाखालील बॅडमिंटनशिप आशिया ज्युनियर चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नुकतेच कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कारासाठी कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे? तर नुकतीच आता कुवेंपू या राष्ट्रीय पुरस्कारासाठी व्ही अण्णामलाई यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि आता जे व्ही अण्णामलाई आहेत हे कोणत्या भाषेतील लेखक आहेत? तर हे तमिळ भाषेतील लेखक आहेत. आणि आता हा जो पुरस्कार आहे या पुरस्कारामध्ये पारितोषिक म्हणून काय देण्यात येतं? तर 5 लाख रुपये रोख, रौप्य पदक आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि तसेच याआधी सुद्धा आपण काही महत्त्वाचे पुरस्कार पाहिलेले आहेत, ते सुद्धा एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, राणी एलिझाबेथ द्वितीय वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने सुएला ब्रेवरमन यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रिझगर आर्किटेक्चर पुरस्कार फ्रान्सिस केरे, बोल्ट्समन पदक दीपक धर, गणितातील ब्रेक थ्रू पुरस्कार डॅनियल स्पिलमन, एबेल पुरस्कार डॅनिस पार्नेल सुलिवन, ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने उर्सुला वान डेर लेन, विंदा करंदीकर जीवन गौरव हा पुरस्कार भारत सासने, जी.डी. बिर्ला पुरस्कार नारायण प्रधान आणि पुण्यभूषण पुरस्काराने नितीन देसाई यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा. कोणत्या देशात शास्त्रज्ञांनी बर्फात गाडले गेलेल्या 48,500 वर्ष जुन्या झोंबी व्हायरसचे पुनरुज्जीवन केले आहे? तर नुकतेच आता रशिया या देशामध्ये शास्त्रज्ञांनी बर्फात गाडले गेलेल्या 48,500 वर्ष जुन्या झोंबी व्हायरसचे पुनरुज्जीवन केलेलं आहे. आणि आता हा जो व्हायरस आहे हा इतका धोकादायक आहे की तो लहान पेशी असलेल्या जीवांनाही संक्रमित करतो. आणि आता नाही पण भविष्यामध्ये अशा व्हायरसना मानवांना तोंड द्यावे लागणार आहे. यामागचं कारण काय? तर दोन्ही ध्रुवावरील बर्फ हा ग्लोबल वॉर्मिंगमुळे वितळत आहे आणि त्याबरोबरच आता हे व्हायरस सुद्धा तेथून बाहेर पडत आहेत आणि हे मानवामध्ये पसरण्याचा धोका सुद्धा वाढलेला आहे. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. जागतिक दिव्यांग दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर दरवर्षी जागतिक दिव्यांग दिवस हा 3 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस कधीपासून साजरा करण्यात येत आहे? तर 1992 पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. आणि तसेच यावेळी या दिवसाची थीम काय आहे? तर ट्रान्सफॉर्मेटिव्ह सोल्युशन फॉर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, द रोल ऑफ इनोव्हेशन इन फ्लुईंग अँड ॲक्सेसेबल अँड क्वाइटेबल वर्ल्ड अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. आणि तसेच याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या, 2 डिसेंबर रोजी गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस तसेच जागतिक संगणक साक्षरता दिवस सुद्धा साजरा केला जातो. आणि पहा, आता अलीकडेच अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालेलं आहे. यांच्याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, यांचं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालेलं आहे. आणि त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला 1971 मध्ये परवाना या चित्रपटापासून सुरुवात केली होती. आणि तसेच त्यांची तुझेच मी गीत गात आहे ही शेवटची मालिका होती आणि गोदावरी हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. आणि त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट कोणता आहे? तर 2010 मध्ये आघात या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. आणि तसेच त्यांना 2013 मध्ये अनुमती या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 2015 मध्ये त्यांना विष्णुदास भावे जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला होता. आणि तसेच त्यांना व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता या ज्या दुर्गाबाई कामत आहेत या विक्रम गोखले यांच्या पणजी होत्या. आणि त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री अभिनेत्या होत्या. आणि तसेच त्यांच्या आजी कमलाबाई गोखले या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बाल अभिनेत्री होत्या. तर यांच्याविषयीचे एवढे पॉईंट नोट करून घ्या. आणि आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. पुरुषांच्या फिफा विश्वचषक सामन्यातील पहिल्या महिला पंच कोण ठरल्या आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.